मी खूप आनंदित आहे की देवाचं वचन सांगण्याची संधी मला भेटत आहे आणि त्याचबरोबर नवजीवन धारा टीमचे आभार मानतो. नेहमी आनंद वाटतो की आमचे जे आता महेंद्र भाऊ आणि शिबिन आणि नंतर मग मी कोल्हापूरहून बथुएल पाहत आहे आणि बरेचसे त्या ठिकाणी जे ओळखीचे चेहरे दिसत ते सर्वांना पाहून खूप आनंद वाटत आहे. ह्यावेळेस मी जे वचनातून बोलणार आहे ते एक प्रकारे प्रवास आहे आणि तो प्रवास आपण पुढच्या 20-25-30 मिनिटं जे काय आपल्याकडे आहेत ते आपण करणार आहोत. आणि मी अपेक्षा ठेवतो की आपल्या सर्वांकडं पवित्र शास्त्र असेल आणि पवित्र शास्त्रामधून आपण आज एक छान रीतीने प्रवास करणार आहोत, बघणार आहोत, देवाचं वचन बघणार आहोत. तर ह्यावेळेस वचनाकडे जाण्या अगोदर आपण प्रार्थना करूया आणि एक देवाला मागूया, पवित्र आत्म्याला मागूया की तू ये आणि तू आमच्याशी बोल. या आपण आपले डोळे बंद करूया आणि सर्वजण जिथं आपल्या कुटुंबामध्ये आहेत त्या ठिकाणी तुमचे माइक्स म्यूट आहेत सगळ्यांचे, म्हणून काय हरकत नाही, पण तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये जस्ट एक छोटीशी प्रार्थना करा की देवा आज आमच्याशी तू बोल. बोलणारा मी नाही तर बोलणारा पवित्र आत्मा आहे. तर ह्या वेळेस आपण सर्वजण आपल्या कुटुंबामध्ये एकमेकांचं त्या ठिकाणी हात पकडूया आणि प्रार्थना करूया की प्रभू तू आमच्याशी बोल. आणि कुटुंबामध्ये प्रार्थना करूया. तुमचे माइक्स म्यूट आहेत आणि मग मी एक 15 सेकंद नंतर मी प्रार्थना सुरू करेल, पण ते पहिले 15 सेकंद तुम्ही आपल्या कुटुंबात प्रार्थना करा की प्रभू तू आमच्याशी बोल तुझ्या वचनाद्वारे. आपण सर्वजण आपल्या कुटुंबात प्रार्थना करूया इथून पुढे 15 सेकंद. स्वर्गीय पित्या, प्रभू येशूच्या नावात आज आम्ही तुझ्या जवळ येतो. आज आम्ही तुला प्रार्थना करतो की तू आमच्याशी बोल तुझ्या वचनाच्या द्वारे. पवित्र आत्मा, आज आम्हाला तुझी आवश्यकता आहे. तुझ्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. आणि ये आणि आमच्या सर्व प्रियजनांशी आजच्या तुझ्या या वचनाद्वारे तू बोल. प्रभू येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आम्ही सर्वजण म्हणूया आमेन. आमेन. तुमचा आमेन मी ऐकलं नाही, पण प्रभूने ऐकलं, कारण तुमचे माइक्स म्यूट आहेत. आणि आपण सर्वजण त्या ठिकाणी उत्पत्तीच्या पुस्तकाकडे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आज, आणि त्याचा 7वा अध्यायामधून मी आज 1 ते 13 बोलणार आहे. या वचनाचा आपण थोडा वेळ अभ्यास करणार आहोत. थोडा वेळ आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत की हे वचन काय आहेत आणि आपल्याला याच्यातून काय शिकायला भेटतं. आता फार आवडीचा म्हणा किंवा फार त्या ठिकाणी ओळखीचा हा उतारा आपल्या समोर आहे. याच्यामधला जो मेन कॅरेक्टर म्हणा किंवा जो त्या ठिकाणी व्यक्ती आहे म्हणजे नोहा, याबद्दल आपण बरेचसे संदेश ऐकले असतील. नोहाच्या तारूबद्दल आपण बरेचसे संदेश ऐकले असतील. आणि ह्या संपूर्ण कोरोना व्हायरसच्या समयामध्ये प्रभू माझ्याशी ह्या वचनाच्या द्वारे बोलत आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी मला असं वाटतं की ज्यावेळेस काल मी प्रार्थना करत होतो की मी काय बोलावं तुमच्या सगळ्यांसमोर, काय उत्तेजन द्यावं वचनातून, तर प्रभूने हे पुन्हा एकदा मला दाखवून दिलं की हे जे संदेश मी तयार केलेला आहे मागील ह्या महिन्यामध्ये, तर हा मी तुम्हाला त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करावा. तर मी विश्वास ठेवतो की प्रभूकडून हे वचन आहे आपल्या सर्वांसाठी. तर नोहाचा तारू सगळ्यांना माहिती आहे. आणि नोहाच्या तारूमध्ये नोहाला, त्याच्या पत्नीला आणि त्याच्या 3 मुलांना, त्यांचे जे 3 मुलांचे जे त्या ठिकाणी बायका आहेत, म्हणजे असे 8 जणांना त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की तुम्ही तारूमध्ये प्रवेश करा. आणि ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहित आहे. लहान जे असतील आपल्या मंडळीमध्ये ते वयस्कर, आपल्या सर्वांना कदाचित ही जी गोष्ट आहे ती माहिती आहे. आणि 40 दिवस त्या ठिकाणी 40 रात्र पाऊस पडलेला आहे. त्या काळामध्ये भयानक परिस्थिती होती, कारण की जग त्यावेळेस अतिशय पापामधून, अतिशय त्या ठिकाणी भयानक परिस्थितीमधून जात होतो. आणि त्यावेळेस प्रभूने नोहाला त्या ठिकाणी पाचारण केलं. नोहाला सांगितलं की तू एक तारू बांध. तर आजचा जो शीर्षक आहे माझ्या वचनाचा तो असा आहे की आपण जे दुसरं तारू आहे त्याच्यामध्ये आपण प्रवेश करत आहोत. दुसरं तारू, लक्षात घ्या, मी पहिलं तारू म्हणत नाहीये.
पहिलं तारू जे होतं ते नोहाचं तारू होतं, राईट. नोहाने त्या ठिकाणी ते बांधलं. पण आपण दुसऱ्या तारूमध्ये प्रवेश करणं हा शीर्षकवर मी बोलणार आहे. आणि मग मी नंतर अजून त्याच्यावर उलगडा करेल की काय काय आहे हे दुसरं तारू काय आहे. पण पहिल्या तारूबद्दल थोड्या वेळ आपण त्या ठिकाणी बघणार आहोत, थोड्या वेळ आपण त्या ठिकाणी वाचणार आहोत वचनांमधून. 7:1 ते 13 आपण त्या ठिकाणी वचन वाचूया. आणि माझ्यासोबत माझी पत्नी आहे कविता, ती वाचणार आहे. 7वा अध्याय 1 ते 13 वचन ती वाचणार आहेत. आपण कृपा करून आपल्या पवित्र शास्त्रामध्ये ज्यावेळेस ती वाचत आहे तर तुम्ही लक्ष करून त्या ठिकाणी त्या वचनाकडे बघा. उत्पत्ती याचा 7वा अध्याय आणि 1 ते 13 आपण वचन वाचूया. मग परमेश्वराने नोहाला सांगितले, तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल, कारण मी पाहिले आहे की या पिढीत तूच माझ्या पुढे नीतिमान आहे. सर्व शुद्ध पशुपैकी नरमाद्या 7 आणि अशुद्ध पशुपैकी नरमाद्या 2 आणि आकाशातील पक्ष्यांपैकी नरमाद्या 7 बरोबर घे. अशाने भूतलावर त्याचे बीज राहील. अजून 7 दिवसाचा अवकाश आहे. मग मी 40 दिवस व 40 रात्री पृथ्वीवर पर्जन्य पाडणार आणि मी केलेले सर्व काही भूतलावरून नाहीसे करणार. तेव्हा नोहाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही केले. पृथ्वीवर जलप्रलय झाला. त्यावेळी नोहा 600 वर्षाचा होता. हा जलप्रलय जवळ आला म्हणून नोहा आपले मुलगे, बायको व सुना यास घेऊन तारवात गेला. शुद्ध व अशुद्ध पशुपैकी व भूमीवर रांगणारे सर्व प्राणी, यातून नर व मादी अशी जोडी जोडीने देवाने नोहाला आज्ञा केल्याप्रमाणे तारवात त्याचकडे गेली. 7 दिवसानंतर प्रलयाचे पाणी पृथ्वीवर आले. नोहाच्या वयाच्या 600व्या वर्षी दुसऱ्या महिन्याच्या 17व्या दिवशी महाजल प्रलयाचे सर्व झरे फुटले आणि आकाशाची दारे उघडली. 40 दिवस व 40 रात्री पृथ्वीवर पावसाचे झोड उठविले. याच दिवशी नोहा आणि त्याचे पुत्र शेम, हाम व याफेत आणि त्यांच्या बरोबर नोहाची बायको व त्याच्या 3 सुना ही तारवात गेले. देवा करो हे वचन वाचलेले आशीर्वादित करो. आपण सर्वांनी त्या ठिकाणी ते आपल्या आपल्या पवित्र शास्त्रामध्ये बघितले असतील, वाचले म्हणजे फॉलो केले असतील. तर आज जसं मी सांगत आहे की पहिलं तारू, आणि पहिल्या तारूमध्ये आपण बघतो की नोहा, त्याची पत्नी, त्याचे 3 मुलं आणि त्यांच्या बायका म्हणजे 8 जण त्या तारूमध्ये आत गेले. त्या तारूला बांधत असताना बऱ्याच लोकांनी नोहाचं त्या ठिकाणी खिल्ली उडवली. नोहाला त्या ठिकाणी हसले लोक नोहावर. बरेच त्या ठिकाणी परेशानीमधून, समस्यामधून तो गेला असेल, पण तरी त्यांनी ते तारू बांधलं. आणि मग ज्यावेळेस पाऊस सुरू होणार होता त्यावेळेस ते त्या नोहाच्या कुटुंबासोबत त्या तारूमध्ये त्यांनी परमेश्वराने सांगितलं की तुम्ही प्रवेश करा. आणि तेच मी जसं की सुरुवातीला सांगितलं की आजचा जो माझा सांगण्याचा जो त्या ठिकाणी उद्देश आहे किंवा जे शीर्षक आहे आजच्या संदेशाचं, ते म्हणजे की दुसऱ्या तारूमध्ये प्रवेश करणे. दुसऱ्या, पहिल्या नाही तर दुसऱ्या. आता पहिल्या तारूमध्ये ह्या 8 लोकांनी प्रवेश केला. पण थोडंसं मी तुम्हाला इतिहास सांगतो की हा नोहा कोण होता. आपण तर वाचतो की 6वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये, जर तुम्ही 6व्या अध्यायाकडे जाल आणि त्याचं 9वं वचन जर वाचाल तर तिथं असं म्हटलेलं आहे की नोहाची वंशावळी येण्याप्रमाणे नोहा हा आपल्या काळाच्या लोकांमध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य होता. नोहा देवाबरोबर चालला. नोहा देवाबरोबर चालला असं त्या ठिकाणी म्हटलं आहे. तुम्हाला काही आठवतं का की अजून एक व्यक्ती नोहाच्या पूर्वी असाच देवाबरोबर चालला. देवाबरोबर तो चालला आणि त्या ठिकाणी त्याला मरणाचा अनुभव नाही आला. आता मला माहिती आहे सगळ्यांचे माइक्स म्यूट आहेत आणि हे फार आमच्या प्रीचर लोकांना फार कठीण झालंय की झूमवर बोलणं, कारण की आम्हाला सगळ्यांचे चेहरे दिसू शकत नाहीत आणि आम्ही कदाचित प्रश्न जरी विचारला तर आम्ही उत्तर घेऊ शकत नाही. इट्स ओके. पण जस्ट तुम्हाला जर आठवलं असेल तर नोहाच्या पूर्वी असाच एक व्यक्ती होता. त्याचं त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे की तो परमेश्वराबरोबर चालला. ही वॉक्ड विथ गॉड असं म्हटलेलं आहे की तो परमेश्वराबरोबर चालला. कोण तो व्यक्ती होता तर मी तुम्हाला सांगतो. त्याचं नाव होतं हनोक. त्याचं नाव इंग्लिशमध्ये इनोक किंवा मराठीमध्ये आपल्या हनोक त्याचं नाव होतं. तर हनोक हा देवाबरोबर चालला आणि देवाबरोबर तो चालत असतानाच त्याला घेण्यात आलं. त्याला मरणाचा अनुभव त्या ठिकाणी आलेला नाहीये. तो हनोक होता. आता हनोक बद्दल मी का सांगत आहे, कारण की नोहाचं त्या ठिकाणी वंशावळी जर आपण पाहिली तर नोहाचे जे वडील होते
त्यांचं नाव होतं लामेक. आणि मग लामेक जो होता तो मथुशेल याचा त्या ठिकाणी मुलगा होता. आणि मथुशेल जर आपण पाहतो तर इनोक. तर जर वंशावळी जर बघितली तर नोहाचे वडील लामेक, लामेकचे वडील मथुशेल आणि मथुशेलचे वडील इनोक किंवा हनोक. आणि प्रत्येकाबद्दल काहीतरी विशिष्ट आहे. जसं की मी म्हटलं की हनोक जो होता तो देवाबरोबर चालला, ही त्याची ओळख होती शास्त्रामध्ये, है ना. शास्त्रामध्ये बऱ्याच लोकांची ओळख दाखवलेली आहे. जसं की जर तुम्ही पाहिलं तर दावीद राजाला जर आपण म्हटलं की दावीद राजाची ओळख काय होती, तर आता जसं पुन्हा एकदा तुमचे माइक्स म्यूट आहे, नाही तर तुम्ही सगळेजण बोलले असता, कारण मला माहिती आहे की नवजीवन धारा म्हटल्यावर सगळेजण उत्तरं देतात, त्यांना माहिती आहे. तर दावीद राजाबद्दल काय म्हणतो परमेश्वर, माझ्या हृदयाच्या जवळचा असणारा व्यक्ती, अ मॅन आफ्टर गॉड्स ओन हार्ट असं म्हटलंय, माझ्या हृदयाच्या जवळचा असणारा व्यक्ती. नंतर प्रत्येकाला त्या ठिकाणी असं काही ना काहीतरी उपमा त्या ठिकाणी शास्त्रामध्ये दिलेली आहे. तर जर आपण पाहिलं तर नोहा जो आहे, तर नोहाचे जे वडील आहेत लामेक, जर तुम्ही शास्त्रामध्ये अभ्यास केला तर 777 वर्ष जगले. किती वर्ष जगले? 7 म्हणजे 777 वर्ष त्या ठिकाणी ते जगले. थोडासा विशिष्ट आकडा आहे माझ्या मते, कारण की 7 आकडा जिथं येतो शास्त्रामध्ये तो परिपूर्णतेचा आकडा आहे. परिपूर्ण 7 नंबर हा परिपूर्णतेचा आहे किंवा परमेश्वराचा तो आहे. आणि लामेकचे वडील नोहाचे जे वडील होते लामेक, ते 777 वर्ष जगले आणि ते फारच सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या रीतीने वागले असतील असा माझा पूर्ण विश्वास आहे. कारण की त्यांचे जे वडील होते ते मथुशेल होते. त्यांचं नाव मथुशेल होते. लामेकचे जे वडील होते ते मथुशेल होते. आता जर तुम्ही नोट्स घेत असाल आपल्या घरामध्ये तर तुम्ही लिहून घेऊ शकता की नोहाचे वडील लामेक, लामेकचे वडील मथुशेल. आता मथुशेल बद्दल काय विशेष आहे? जर पुन्हा एकदा तुम्हाला जर मी हा प्रश्न चर्चमध्ये विचारला असता सगळ्यांसमोर तर बरेचसे उत्तर आले असते. मला सांगू द्या की मथुशेल हा सर्वात जास्त जगला असं पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. किती वर्ष जगला माहित आहे का तो? 969 969 वर्ष मथुशेल जगला. सगळ्यात जास्त वय त्याचं दाखवलेलं आहे पवित्र शास्त्रामध्ये, जर तुम्ही अभ्यास केला उत्पत्तीमध्ये. तर ते पण विशिष्ट आहे मथुशेल बद्दल. आणि मथुशेलचे जे वडील आहेत ते हनोक आहेत. आणि हनोक बद्दल मी पुन्हा तुम्हाला सांगितलं आहे की परमेश्वराबरोबर तो चालला आणि मग तो वरती घेण्यात आला. आणि बऱ्याचशा काही गोष्टी आहेत की आपण अजून पाहू शकतो. तर नोहाकडे वापस आपण येऊया. नोहामध्ये काय त्या ठिकाणी गुण होते की ज्याच्याद्वारे परमेश्वराने त्याला निवडलं. नोहाचं जर 6वा अध्याय 9व्या वचनामध्ये आपण जे वाचलं तर नोहा हा सात्विक होता, आपल्या लोकांमध्ये नीतिमान होता आणि देवाबरोबर चालणारा होता. 3 गुण आपण पाहतो की तो नीतिमान होता, सात्विक होता आणि परमेश्वराबरोबर चालणारा होता. परमेश्वराने त्याला निवडलं कारण की त्या काळामध्ये इतकी दुष्टाई वाढली होती की परमेश्वर त्या ठिकाणी जे पाऊस आणणार होता त्याच्यापूर्वी नोहाला त्यांनी त्या ठिकाणी निवडलं. आता ते एक वेगळा काळ होता की त्यावेळेस लोक फार भयानक परिस्थितीमध्ये राहत होते आणि पाप करत होते आणि परमेश्वरानं त्या ठिकाणी ते पाऊस आणून त्याला ते आणावं लागलं. मी कोरोना व्हायरसकडे येणार आहे आणि काही गैरसमज होऊ नये म्हणून मी त्यावेळेस क्लिअर करेल की हे कोरोना व्हायरस परमेश्वराकडून आहे किंवा नाही. तर आत्ताच त्या ठिकाणी सांगत नाही, पण थोडंसं पुढे जाऊया आपण ह्या पहिल्या तारूबद्दल. तर ज्यावेळेस आपण पहिल्या तारूबद्दल बघतो तर परमेश्वर त्याला म्हणतो की तू आपल्या कुटुंबाला घेऊन त्या तारूमध्ये प्रवेश कर. आणि नोहा तर त्या ठिकाणी नीतिमान होता, सात्विक होता. पण तुम्हाला जर मी हा वापस एक प्रश्न विचारला की त्याचं कुटुंब सात्विक होतं का, त्याचं कुटुंब नीतिमान होतं का, पुन्हा एकदा मी तुमची उत्तरं घेऊ शकत नाही, पण मला पूर्ण खात्री आहे की नोहाचे जे कुटुंब आहे म्हणजे त्याची जी पत्नी आहे आणि त्याचे जे 3 मुलं आहेत आणि 3 सूनबाई आहेत त्या पण सात्विक आणि नीतिमान त्या ठिकाणी असतील. कारण की त्यांच्या फॅमिलीमध्ये आपण पाहतो की ही पिढ्यानपिढ्या वंशावळी सुरू आहे की प्रत्येक जण देवामध्ये वाढत आहे. त्याचे आजोबा म्हणजे मथुशेल, त्याच्या आजोबाचे वडील म्हणजे हनोक, हे सुद्धा देवामध्ये चालत होते. आणि म्हणून मी असं म्हणतो की नोहाने सुद्धा आपल्या पत्नीला आणि आपल्या लेकरांना, नाही का, आपण जसं की कुटुंब आहोत, कुटुंबामध्ये जर आपण सगळेजण एकत्र बसत आहोत आणि मला खूप आनंद होतोय की आज पाहत आहे मी की बरेच लोक आपल्या आपल्या कुटुंबासोबत बसलेले आहेत. वडील आहेत, आई आहे, लेकरं आहेत. आणि आपण पाहतो की
जर एक व्यक्ती घरामध्ये जर धार्मिक आहे तर तो प्रयत्न करतो की आपल्या बाकीच्या सगळ्यांसोबत घेऊन त्या ठिकाणी प्रार्थना करावी. जसं की जर माझ्या साक्ष्यामध्ये जर मी नेहमी सांगतो की ज्यावेळेस मी ख्रिस्तापासून दूर होतो, पण आमच्या कुटुंबामध्ये माझी आई सध्या स्क्रीनवर आहे, ती त्या ठिकाणी प्रार्थनेमध्ये होती. लहानपणापासूनच ती एका ख्रिस्ती शाळेमध्ये शिकली आणि ती प्रार्थनेमध्ये होती. आणि ती प्रार्थनेमध्ये असताना तिने आम्हाला पण त्या ठिकाणी ती सवय लावली की प्रार्थना करा. आईनी सवय लावली. तसंच तुमच्याही कुटुंबामध्ये तुमची आई प्रार्थनेमध्ये असेल आणि ती लेकरांना म्हणत असते की चला आपण प्रार्थना करूया. नोहाने सुद्धा त्याच्या कुटुंबाला प्रार्थनेमध्ये वाढवलं असेल त्या वेळेमध्ये, कारण की तो काळ एकदम भयानक होता. आणि नोहाचं कुटुंब सुद्धा सात्विक आणि नीतिमान असेल असं मला वाटतं, कारण की तो कुटुंबाचा प्रमुख होता आणि त्यांनी प्रार्थनेमध्ये सगळ्यांना वाढवलं असेल. आणि म्हणून हे सगळेजण त्याच्यासोबत तारूमध्ये प्रवेश करत आहेत. आता मी तुम्हाला पुन्हा जर प्रश्न विचारला की नोहा त्याच्या तारूमध्ये काय करत असेल, तुम्हाला वेगवेगळे त्या ठिकाणी उत्तर येत असतील सध्या आपल्या मनामध्ये, पण थोडा वेळ विचार करा. मी तुम्हाला थोडी एक संधी देतो की नोहा त्या तारूमध्ये त्याच्या कुटुंबासोबत ज्यावेळेस प्रवेश केला त्यांनी, तर तो काय करत असेल आता 40 दिवस 40 रात्र. आणि एक सांगू द्या मला की 40 दिवस आणि 40 रात्र तर नुसतं पाऊस पडला. आज जे आपण क्वारंटीन म्हणतो किंवा लॉकडाऊन झालोय आपण, तर तुम्हाला नाही वाटत का की नोहा त्याचं कुटुंब लॉकडाऊन झालं त्या काळामध्ये, त्या तारूमध्ये? आपण तरी थोडस कंपाऊंडच्या बाहेर निघू शकतो, ते कंपाऊंडच्या बाहेर निघू शकत नव्हते. कंपाऊंडच्या बाहेर निघले की पाणीचे. विचार करा कशी परिस्थिती असेल, कारण की जे काही त्यांनी तारू बांधली होती ती मोठी होती, त्याला फिरता येत असेल तारूमध्ये, पण तारूच्या तो बाहेर नाही जाऊ शकत कारण की पाणी आहे बाहेर. आम्ही तरी थोड्या वेळ बाहेर जाऊन येऊ शकतो है ना. कधी कधी आमचे तरुण मंडळी रोडपर्यंत जाऊन येतो, पोलीस दिसला की लगेच तुरंत पळत वापस आपल्या घरामध्ये पटकन घुसता येते. पण नोहाच्या वेळेस पोलीस तर नाही, पण पाणी होतं म्हणून तो बाहेर निघू शकत नव्हता. पण विचार करा की तो काय करत असेल, त्याचं कुटुंब आणि तो काय करत असेल त्या तारूमध्ये. तर मला असं वाटतं की 3 गोष्टी, बऱ्याच गोष्टी अजून त्या ठिकाणी ते करत आहेत त्या तारूमध्ये, पण 3 गोष्टी प्रामुख्याने ते करत असतील. पहिली गोष्ट म्हणजे काळजी घेणे. सर्व नोहा आपल्या कुटुंबाची काळजी घेते आणि त्याचं कुटुंब आणि तो मिळून प्राण्यांची काळजी घेते. तुम्हाला माहित आहे की प्रत्येक प्राण्याचं जोडपं त्या तारूमध्ये घेण्यात आलेलं आहे, बरोबर. मग हे काही सोपं काम नव्हतं. जे शेतकरी आहेत, जे गावाकडे राहतात, त्यांना विचारा की जर 2 बकऱ्या त्यांच्याकडे असल्या किंवा म्हशी असल्या किंवा गाय असल्या तर त्यांचं किती करावं लागतं. लाईक त्यांची साफसफाई, त्यांना त्या ठिकाणी स्वच्छ ठेवणं, त्यांना चारा देणं, हे बरेचसे कामं असतात. आणि एका शेतकऱ्याला जर तुम्ही विचारलं तर त्याचा दिवस किती मेहनतीचा जातो हे तुम्हाला आणि मला कळेल. आपण जे शहरात राहणार आहेत, आता मी शहरातच वाढलोय म्हणून मला एवढं काही अनुभव नाही, पण हे कठीण आहे की त्या ठिकाणी त्यांची काळजी घेणं. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की नोहा जो आहे तो त्या ठिकाणी त्याच्या कुटुंबासोबत तारूमध्ये प्राण्यांची तो काळजी घेत आहे. तो प्राण्यांचा त्या ठिकाणी पूर्ण रीतीने त्याची काळजी घेऊन प्रार्थनापूर्वक त्या ठिकाणी तो सगळ्यांना त्या ठिकाणी पाहत असेल की अरे देवा, जोपर्यंत हे संकट जात नाही, हे पाणी त्या ठिकाणी नाही का ओझरत नाही, सुकत नाही, ज्यावेळेस कोरडी भूमी मी बघेल त्या ठिकाणी, तोपर्यंत मला मदत कर ह्या कुटुंबाची काळजी घेण्याची. आणि त्याचं कुटुंब म्हणजे फक्त त्याचे 8 लोक नाहीत, तर त्याचं कुटुंब म्हणजे हे तारूमधले असणारे सगळं प्राणी सुद्धा. आणि तो आणि त्याचं कुटुंब काळजी घेत असेल. हा माझा पहिला मुद्दा आहे की तो काळजी घेत असेल तारूमध्ये. आणि तुम्ही पण कदाचित हेच उत्तर तुमच्या मनामध्ये आलं असेल. दुसरं मला असं वाटतं की तो नक्कीच प्रार्थना करत असेल, कारण की पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की तो नीतिमान होता, सात्विक होता, देवाबरोबर चालणारा होता. तर सकाळ संध्याकाळ, जसं आता आपण बघा लॉकडाऊन झालेलं आहे, तर आपण आपल्या कुटुंबामध्ये सकाळ संध्याकाळ झूमच्या द्वारे प्रार्थना करत आहोत, किंवा कदाचित झूम संपल्यानंतर आपल्या कुटुंबामध्ये आपण प्रार्थना करत आहोत. तर प्रार्थना चालू आहेत, तर तोही प्रार्थना करत असेल त्या लॉकडाऊन मध्ये, त्या तारूमध्ये. आणि तिसरी गोष्ट मला असं वाटतं जी खूप महत्वाची आहे की तो अपेक्षा ठेवत होता, तो आणि त्याचं कुटुंब एक आशा त्यांनी ठेवली होती की आम्ही कोरडी भूमी बघणार, आम्ही कोरडी भूमी बघणार. कारण की परमेश्वराने त्याला वचन दिलं होतं की 40 दिवस आणि 40 रात्र बस एवढाच मी पाऊस पाडणार, त्याच्यानंतर नाही. आणि मग त्या ठिकाणी वेळ लागला असेल पाणी ओझरायला, कोरडी भूमी दिसायला, कारण की त्यांनी पहिले त्या ठिकाणी कावळा पाठवला, तो वापस काय आला नाही. मग नंतर आम्ही पाहतो की त्यांनी कबूतर पाठवलं आणि मग त्याला एक पान दिसलं, त्याला कळू लागलं की आता पाणी ओझरत आहे. आणि कितीतरी महिने लागले की ज्याच्या नंतर मग नोहा आणि त्याचं कुटुंब ते त्या तारूमधून बाहेर पडले, त्या लॉकडाऊन मधून बाहेर पडले. तर 3 गोष्टी त्यांनी केल्या असतील
पहिली गोष्ट म्हणजे एकमेकांची काळजी त्यांनी घेतली त्या तारूमध्ये, दुसरी गोष्ट म्हणजे प्रार्थना केली, आणि तिसरी गोष्ट त्यांनी आशा ठेवली, अपेक्षा ठेवली. प्रियांनो, आपल्या प्रभूकडे आशा ठेवणं खूप महत्वाची आहे. नोहाने आशा ठेवली असेल की नाही, खूप भयानक लाटा येत असतील समुद्रामध्ये, जर त्या ठिकाणी प्रवास जर तुम्ही केला असेल तर तुम्हाला थोडासा अनुभव येत असेल की समुद्र काही शांत नाही राहत प्रत्येक वेळेस. त्या ठिकाणी खूप पाणी आणि हे असतं, आणि त्याच्यामध्ये हे 40 दिवस पाणी पडत होतं. भयानक परिस्थिती असेल, ती तारू त्या ठिकाणी खाली वर त्या ठिकाणी भयानक परिस्थितीमधून जात असेल, आणि त्या परिस्थितीमध्ये नोहा एक विश्वास ठेवत आहे, आशा ठेवत आहे की आम्ही कोरडी भूमी बघणार. आता मी येत आहे या मुद्द्याकडे की आपण दुसऱ्या तारूमध्ये प्रवेश करणं. दुसऱ्या तारूमध्ये आपण कसं प्रवेश करणार आहोत? दुसरं तारू म्हणजे काय? आता मला थोडंसं ह्यावेळेस, माझी मुलगी 14 वर्षाची आहे, तिचं नाव नथाली आहे. बरेच लोक तुम्ही बघितलं असेल तिला. आणि हा संदेश मी कुठून तयार केला? ते एक दिवस ती मागच्या महिन्यामध्ये मला म्हटली की पप्पा, आपण हे सर्वजण लॉकडाऊन झालेलो आहोत, तर आपण त्या नोहाच्या तारूसारखंच त्या ठिकाणी तारूमध्ये बंद झालेलो आहोत. आणि मग तिथून मला प्रेरणा भेटली हा संदेश सांगण्याची. आणि मला असं वाटलं की हो, मी तिला म्हटलं हो बेटा, आपण दुसऱ्या लॉकडाऊन म्हणजे दुसऱ्या तारूमध्येच आहोत. मग तिथून मला प्रभू म्हटला की काय आपण त्या तारूमध्ये आहोत का? जर आपण लॉकडाऊन मध्ये आहोत आणि हे त्या तारूसारखंच आहे की आपण कुठं बाहेर पडू शकत नाही, जाऊ शकत नाही, फक्त आवश्यक ज्या वस्तू लागतात त्या घेण्यासाठी आपण जातो आणि मग वापस आपण आपल्या घरामध्ये येतो. कोणी तर म्हटलं की त्या ट्रेन सारखंच आहे की नुसतं जा, टॉयलेट बाथरूम मध्ये जा आणि मग वापस आपल्या जागेवर येऊन बसा, असं त्या ठिकाणी लॉकडाऊन मध्ये झालंय, विशेष म्हणजे आपल्या भारतामध्ये. तर ही परिस्थिती थोडीशी त्या तारूसारखीच आहे. पण प्रश्न हा येतो की आपण त्या तारूमध्ये आहोत का? या दुसऱ्या तारूमध्ये आपण आहोत का? प्रभूच्या तारूमध्ये आपण आहोत का? हे जे सध्या लॉकडाऊन मध्ये आहोत ठीक आहे, पण आज आपण त्या ठिकाणी त्या तारूमध्ये आहोत का? तर एकच उत्तर आहे त्याचं, जर प्रभू येशू ख्रिस्ताचा आपण जर स्वीकार केला असेल तर आपण ह्या तारूमध्ये आहोत. प्रेज द लॉर्ड. जर प्रभू येशू ख्रिस्ताचा आपण स्वीकार केला असेल तर आपण त्या तारूमध्ये आहोत. काय मी हात बघू शकतो की आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे, आणि आपण जर केलेला आहे तर आपण निश्चितच त्या तारूमध्ये आहोत प्रियाने. आणि प्रभूच्या तारूमध्ये असणं एक सौभाग्याची गोष्ट आहे. आता मला तुम्हाला सांगू द्या की का बरं आपण प्रभू येशू ख्रिस्तावरच विश्वास ठेवल्यामुळे तारूमध्ये आहोत. दुसरे लोक म्हणतील की आम्ही ह्या मोठ्या पुरुषावर विश्वास ठेवतो, आम्ही या संतावर विश्वास ठेवतो, आम्ही या साधूवर विश्वास ठेवतो, आम्ही पण त्या तारूमध्ये जाऊ शकतो. पण मला सांगू द्या की फक्त प्रभू येशूच्या रक्तामुळेच आपल्या पापांची क्षमा होते, आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळेच आपण त्या ठिकाणी या तारूमध्ये असू शकतो. कारण की एक वचन वाचतो, 1 करिंथ याचा 1 अध्याय 30 वचन. कविता तोपर्यंत काढण्यापर्यंत किंवा तुम्ही पण आपल्या ठिकाणी ह्या वचनाकडे आपण त्या ठिकाणी जाऊया. 1 करिंथ 1 अध्याय 30 वचन. 1 करिंथ 1 अध्याय 30 वचन. या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे आपण ते वाचण्याचा प्रयत्न करूया, आणि मग मी तुम्हाला सांगेल की प्रभू येशू ख्रिस्तावरच विश्वास ठेवल्यामुळे आपण का त्या तारूमध्ये आहोत. 1 करिंथ वाचूया, 1 अध्याय 30. त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात, तो देवापासून आपल्याला आज्ञा म्हणजे नीतिमत्व आणि पवित्रीकरण व खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती असा झाला आहे. कोण असा झालेला आहे? प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त नीतिमान आहे. प्रभू येशू ख्रिस्त दोष विरहित आहे, त्याला कोणीही दोष लावू शकत नाही, त्याच्यामध्ये पाप नव्हतं. आताच उत्तम शुक्रवार, गुड फ्रायडे झाला आणि आपण पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये कुठलंच पाप नव्हतं, तरी सुद्धा तो मरण त्याने आपल्यासाठी सहन केलं. आणि जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो तर तुम्ही आणि मी नीतिमान आहोत. जर प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे तर तुम्ही दोष विरहित आहात. पापापासून तुम्ही आणि मी मुक्त झालेलो आहोत, आणि त्याच्या नीतिमानामुळं आपण ह्या प्रभू येशूच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकतो, ज्याला मी दुसरं तारू असं म्हटलेलं आहे. फक्त लॉकडाऊनच नाही, तर आज प्रश्न हा आहे की या दुसऱ्या तारूमध्ये आपण आहोत का? आणि ह्या वचनाप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त नीतिमान आहे, आणि जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला असेल तर तुम्ही नीतिमान आहात. बरेच लोक विचार करतात की नोहासारखा मी नीतिमान नाही, नोहासारखं मी एवढा चांगला सात्विक माणूस नाही, नोहासारखा मी प्रभू सोबत चालणारा व्यक्ती नाही. पण मला आज सांगू द्या, जिथं कुठं तुम्ही आहात तुमच्या घरामध्ये, जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा उघडपणे स्वीकार केला आहे तर तुम्ही नीतिमान आहात, तुम्ही दोष विरहित आहात, तुम्ही पापापासून मुक्त झालेले आहात, आणि त्याच्यामुळे तुम्ही
ह्या दुसऱ्या तारूमध्ये निश्चित आहात. प्रेज द लॉर्ड. मला माहित आहे की जर आपण चर्चमध्ये असलो असतो तर जोरात हालेलुया म्हटलं असतं. आमेन, हालेलुया. कारण की प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार तुम्ही आणि मी केलेला आहे. आता जर आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे आणि आपण जर त्या तारूमध्ये आहोत, तर आपण काय करतो ह्या तारूमध्ये? ह्या लॉकडाऊन मध्ये आपण काय केलं पाहिजे? काय नुसतं हेच म्हणून गप्प बसलं पाहिजे की जाऊ द्या बाबा, आता काय लॉकडाऊन आहे, काय करायचं, मग त्या ठिकाणी मी काहीच करू शकत नाही. पण जसं पहिल्या तारूमध्ये नोहानी केलं तसं आपणही करू शकत नाही का प्रियांनो? काय करू शकतो आपण? नोहाने काय केलं पहिल्या तारूमध्ये? जसं मी 3 गोष्टी तुम्हाला सांगितलं. त्यांनी त्याच्या कुटुंबाची काळजी घेतली आणि त्यांनी त्या ठिकाणी प्राण्यांची काळजी घेतली. तर मी नेहमी म्हणतो, माझ्या नातेवाईकांना पण बोललो मी भारतामध्ये झूमच्या द्वारे, की तुम्ही ज्यावेळेस लॉकडाऊन मध्ये ह्या तारूमध्ये आहात त्यावेळेस तुम्ही आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. मी असं म्हणेल की त्या ठिकाणी आमच्या बहिणींनी चांगले चांगले पदार्थ त्या ठिकाणी जर करता येत असतील, हे चांगला वेळ आहे, ही चांगली समय आहे. माझी पत्नी चांगलं त्या ठिकाणी जेवण बनवते आणि त्या ठिकाणी जेवण बनवून त्या ठिकाणी आम्ही सगळेजण आनंदाने, जे काही असेल, मी असं म्हणत नाही की विशिष्ट पदार्थच, पण जे काही जेवण बनवते ते आम्ही आनंदाने खातो. आणि मी भांडे धुतो, अभिमानाने सांगतो की मी भांडे धुतो. म्हणून भावांनो, तुम्हाला विनंती आहे की भांडे धुवा ह्यावेळेस, आपल्या बायकांना मदत करा. मला हसण्याचा पण आवाज येतोय. प्रेज द लॉर्ड. कारण की आपण आपण तारवामध्ये आहोत, लॉकडाऊन मध्ये आहोत, या दुसऱ्या तारूमध्ये आहोत. तर नोहानी जशी काळजी घेतली आपल्या कुटुंबाची, तर आपणही आपल्या कुटुंबाची काळजी घेऊया. कारण की मी असं ऐकलं बऱ्याच ठिकाणी आमच्या बहिणींवरच खूप ताण पडत आहे. स्वयंपाकही करत आहेत, लेकरांनाही सांभाळत आहेत आणि पती काय तर नुसतं टीव्ही समोर आहे लॉकडाऊन मध्ये. तर आपण ह्या समयामध्ये आपल्या नाही का कुटुंबाला मदत करूया. भांडे त्या ठिकाणी धुवून, मला तर काय स्वयंपाक करता येत नाही, मी केलं तर कोणी जेवणारही नाही. त्याच्यामुळं माझं काम काय आहे की भांडे धुणं. माझी पत्नी त्या ठिकाणी स्वयंपाक करते. तर हे आपण त्या तारूमध्ये करू शकतो. दुसरी गोष्ट नक्कीच प्रार्थना, आणि जे की तुम्ही आणि आपण सगळेजण करत आहोत. प्रार्थना करूया आपल्यासाठी आणि आपल्या सोबतच्या लोकांसाठी, की आपण ह्या लॉकडाऊन मध्ये प्रार्थना करूया. ते सांगायची आवश्यकता नाही, मला पूर्ण खात्री आहे की नवजीवन धारा सगळेजण प्रार्थना करत आहेत. आणि तिसरी गोष्ट, आपण अपेक्षा ठेवूया. जसं नोहाने अपेक्षा ठेवली होती की तो कोरडी भूमी बघेल. नवजीवन धारा आपण अपेक्षा ठेवूया की एक दिवस आपण या लॉकडाऊन मधून बाहेर पडणार आहोत. प्रेज द लॉर्ड. आपण ह्या लॉकडाऊन मधून बाहेर पडणार आहोत ही आशा आपण ठेवूया, हा विश्वास आपण ठेवूया की आपण ती कोरडी भूमी बघणार आहोत. आणि आपल्या ख्रिस्ती लोकांसाठी काय माहितीये का ही आशा, की एक दिवस आम्ही आमच्या प्रभू सोबत भेटणार आहोत. आमेन. जर आम्ही त्या तारूमध्ये आपण आहोत तर एक दिवस आम्ही आमच्या प्रभूला भेटणार आहोत. प्रेज द लॉर्ड. मग ह्या व्हायरसनी काही हो, आता मी त्या मुद्द्याकडे येतो की काय हा व्हायरस त्या ठिकाणी प्रभूने पाठवला का? जसं की त्या ठिकाणी आपण जुन्या काळामध्ये बघितलं की नोहाच्या काळामध्ये तो पाऊस प्रभूने पाठवला. मग बरेच मी असं काही संदेश पण ऐकत आहेत, लोक म्हणत आहेत की हा व्हायरस जो आहे तो प्रभूने शिक्षा दिली. मला सांगू द्या की मी हा विश्वास ठेवत नाही. प्रभू हा व्हायरस पाठवू शकत नाही. प्रभू आपल्या लोकांना अशा रीतीने नाही, त्या ठिकाणी कुठं वचनामध्ये सांगितलं नाही की असं मी करेल आणि त्या ठिकाणी असा एखादा व्हायरस येईल. पण प्रभू एक करू शकेल की आपल्याला ह्या व्हायरस मधून नक्कीच बाहेर काढेल. त्याच्यात तेवढी क्षमता आहे. प्रेज द लॉर्ड. एवढं पक्का आहे. म्हणून मी तुम्हाला आज खात्रीपूर्वक सांगतो, देवाचा सेवक या नात्याने, की प्रभूंनी हा व्हायरस पाठवलेला नाही. प्रभू त्या ठिकाणी एक गोष्ट करू शकतो की हा व्हायरस पेक्षाही त्या ठिकाणी तो सामर्थ्यशाली आहे. आणि ज्यावेळेस प्रभूचे लोक दीन होऊन, नम्र होऊन प्रार्थना करतील ह्या व्हायरससाठी, तर हा व्हायरस निघून जाईल आणि आपण लॉकडाऊन मधून प्रभू येशूच्या नावात बाहेर पडणार आहोत. आमेन. पण ज्यावेळेस आपण ह्या लॉकडाऊन मध्ये आहोत तर आपण आपल्या एकमेकांची काळजी घेऊया, प्रार्थना करूया आणि अपेक्षा ठेवूया. शेवटची गोष्ट सांगून समाप्त करतो. नोहाच्या काळामध्ये त्यांनी तो तारूचा दार बंद केला होता. प्रभूने त्याला सांगितलं होतं की तो तारूचा दार बंद कर. आणि त्याच्यानंतर 8 लोकांनंतर आणि प्राण्यांनंतर कोणीच त्या तारूमध्ये आलेलं नाही. पण ह्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला म्हणतो की तुमची जी तारू आहे त्या तारूचे दार उघडे राहू द्या. लोकांना आमंत्रण करा की ह्या तारूमध्ये ते येतील. आता आपण तर तारूमध्ये आहोत प्रभू येशू ख्रिस्तामुळं, बरोबर. प्रेज द लॉर्ड. पण आपणच त्या तारूमध्ये राहायचंय का? नाही. आपल्याला लोकांना आमंत्रण द्यायचंय की तुम्ही पण ह्या तारूमध्ये या. आज कितीतरी लोक आहेत जगामध्ये अंधकारामध्ये आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन घेऊन तुम्ही जा आणि त्यांना म्हणा की या तारूमध्ये तुम्ही या. आता त्यांना हे नका म्हणू की तारूमध्ये या, त्यांना समजणार नाही. पण त्यांना म्हणा की देवाच्या वचनामध्ये या, देवाच्या राज्यामध्ये या.
प्रभू करो तुम्हाला हे वचन समजण्यास शक्ती भेटो. नोहाच्या काळामध्ये ते दार बंद झालं होतं. आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये कृपेचा काळ आहे. त्यांनी ते दार उघडं ठेवलेलं आहे आणि चर्चला म्हणजे तुम्हाला आणि मला सांगितलेलं आहे की ते दारूचं दार बंद नका करू, तर उघडं ठेवा. पण एकदा प्रभू येशू ख्रिस्त आला की मग कठीण आहे. मग कदाचित ते दारूचं दार बंद होणार आहे. तर ते दारूचं दार बंद होण्यापूर्वी, हे दुसरं दारूचं दार बंद होण्यापूर्वी आपण लोकांना सुवार्ता सांगूया आणि त्यांना सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव सांगूया आणि त्यांना या दारूमध्ये आमंत्रण देऊया. मी अपेक्षा ठेवतो की देवबाप तुम्हाला हे करण्यासाठी सहाय्याने मदत करेल.